ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आज 293 अन्वये सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव विधानसभेत मांडला जाणार आहे। या प्रस्तावावर सत्ताधारी आमदार चर्चा करतील। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही अनेक ठिकाणी मदत मिळालेली नाही, त्यामुळे सरकारला घरचा आहेर देण्यासाठी सत्ताधारी आमदार या चर्चेमध्ये सहभाग घेणार आहेत। विशेष लक्ष आहे सुधीर मुनगंटीवार आणि निलेश राणे यांच्या भूमिकेकडे। महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था विधेयकावर बोलताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी घेरलं, त्यामुळे काल हे विधेयक पास होऊ शकलं नाही। विधानसभेमध्ये आज मुख्यमंत्री यावर उत्तर देतील आणि सत्ताधारी व विरोधी आमदारांचं समाधान झाल्यानंतर विधेयक मंजूर होईल अशी माहिती आहे। दरम्यान आज कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चेची शक्यता आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूया। विधानसभेमध्ये आज